अध्यक्ष महोदय, आम्ही विरोधी पक्ष नेत्यांना विनंती केली. मी जरा बाहेर गेलेलो होतो. मला शंभूराज देसाई तिथे आले आणि त्यांनी सांगितलं सभागृह अशी विनंती करते. आम्ही ताबडतोब आलो. अध्यक्ष महोदय, वरच्या सभागृहात प्रश्नोत्तराचा तास 1 वाजता संपणार आहे. आम्ही सभागृहाला विनंती केली की काही मंत्री नाही आहेत, ते वरच्या सभागृहात उत्तर देत आहेत, त्यांचे प्रश्न लागलेले आहेत. तेही सभागृह महत्वाचं आहे, हेही सभागृह महत्वाचं आहे. तोपर्यंत आम्ही मुद्दे काढतोय. आता आज चर्चा इथं ग्रामविकास मंत्री आमचे गिरीश महाजन साहेब हजर आहेत. बाकीच्या संदर्भामध्ये मी स्वतः बाकीचे मुद्दे काढून घेतो म्हणलं आणि त्यांच्या जे काही प्रश्न उपस्थित करतील त्याला उत्तर द्यायला सरकार म्हणून आम्ही बांधिलंय. आणि इतर पण 7-8 मंत्री सभागृहामध्ये अध्यक्ष महोदय आहेत. माझी विनंती होती की चालू करा. मला पुन्हा मी विरोधी पक्ष नेत्यांना विनंती केली, त्याच्यामध्ये बराच वेळ गेला अध्यक्ष महोदय. म्हणून नाईलाज असतो मी म्हणलं की जर तुम्हाला चर्चा करायची नसेल तर मग मताला टाकू का, म्हणजे मांडू का की मंजूर करा म्हणून. बाकी काही आम्हालाही कळतंय, लोकांचे प्रश्न असतात. आमची विनंती आहे की बाबा आता कामकाज सुरू करावं, विरोधी पक्ष नेत्यांनी सांगावं. सन्मान्य विरोधी पक्ष नेते, थांबा, आता या विषयावरती अजून काय भाष्य करायची गरज नाहीये. मला वाटतं चला, मला अपेक्षा आहे की पुढच्या 3 मिनिटांमध्ये मंत्री येतील ही अपेक्षा ठेवून सुरू करतोय, कारण दादांनी दिलेला शब्द आहे त्यामुळे मी सुरू करतोय. अध्यक्ष महोदय, मी आता सांगताना सांगितलं की मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये दुर्गम अशा कांदाडी खोऱ्यातील ज्या प्रकल्पामध्ये झाडानी नावाचं गाव आहे आणि त्याच्या परिसरातील काही गाव आहेत, 640 एकर जमीन अत्यंत अल्प दरामध्ये अध्यक्ष महोदय खरेदी केली गेली. हा कोण खरेदी करणारा अधिकारी आहे तर एका गुजरातच्या जीएसटीच्या प्रमुख विभागाचा अधिकारी आहे. त्यांनी या विभागामध्ये ही जागा खरेदी करत असताना अध्यक्ष महोदय सर्व नियम हे धाब्यावर बसवून ही सगळी खरेदी केली. त्यांच्या ही खरेदी करत असताना जी जमीन खरेदीची कमाल मर्यादा आहे ती पायदळी तुडवली. रस्ते काढत असताना वन जमिनीतून रस्ते खोदून काढले. वन जमिनीचे सर्व अधिकारी त्यामध्ये संगनमत करून आहेत. अध्यक्ष महोदय, खोदकाम करताना महसूल विभागाची कुठलीही परवानगी घेतली नाही. महसूलच्या जागेतून रस्ते काढलेत, डोंगर पूर्णतः पोखरून काढलं आणि करोडो रुपयाचा महसूल सुद्धा अध्यक्ष महोदय बुडवला. एवढी मस्ती, एवढी दादागिरी राजरोसपणे त्या सगळ्या ठिकाणी साताऱ्यामध्ये अध्यक्ष महोदय सुरू आहे की ज्या ठिकाणी वन जमीन वन कायद्याचं उल्लंघन झालं, वन जमिनीतून रस्ते काढताना गरीब माणसा गावातील एक रस्ता काढायचा असेल तर अध्यक्ष महोदय वन विभागवाले फिरवत असतात. पण इथे 640 एकर मध्ये जाणारे रस्ते आणि त्या भागामध्ये हे जे जाळणी बरोबर उचाट दोडणी या गावातील सर्व लोकांनी त्यांनी तक्रारी केल्या. त्या बिचाऱ्यांची तक्रार कोणीच ऐकत नाही. रायटिंग मध्ये लेखी स्वरूपात केलेत. शासकीय जमीन जे महसूल विभागाची आहे ती सुद्धा यांनी बाजूची ताब्यात घेतली जमीन क्लिअर करताना. आणि त्याबरोबरच अध्यक्ष महोदय अवैध बांधकाम सुरू केलं, खाणकाम केलंय, जंगलतोड केली, पर्यावरणाचा धोका निर्माण झाला. आणि विशेष म्हणजे हे पर्यावरणीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील हा परिसर आहे. वन्य प्राणी आहेत, वन्य जीवाची पर्वा नाही, वन कायद्याची पर्वा नाही, महसूल अधिनियमाची पर्वा नाही. इतकी दादा एवढं कसं काय होऊ शकतं. आणि म्हणून ही आम्ही ज्यावेळेस चौकपत्र पाठवलं त्यावेळेस त्यांनी आम्हाला उत्तर दिलं. काय उत्तर दिलं? आम्ही संबंधितांना नोटीस पाठवलाय महसूल विभागाने. म्हणजे नोटीस पाठवली आणि थातूर मातूर चौकशी करायचं काम झालं. फक्त नोटीस पाठवली. 2,000, 2 लाख, 5 लाखांनी जमीन खरेदी करून त्या ठिकाणी मोठा एक 650 एकर मध्ये जे काही काम सुरू आहे अध्यक्ष महोदय, त्यामुळे वन जमिनीतून काढलेल्या रस्त्यामुळे वन कायद्याचं उल्लंघन झालं. त्याच्यावर कुठली कारवाई करणार
याचं उत्तर वनमंत्र्यांनी दिलं पाहिजे. वनजमिनीतून काढलेल्या रस्त्यांचा अनधिकृत उत्खनन करून टाकलं, पूर्ण डोंगर त्यातून रस्ते काढलेत, कुठलीही परवानगी घेतली नाही. आणि ते अप्पर जिल्हाधिकारी पत्र पाठवतात की आम्ही त्यांना नोटीस दिली, राजरोसपणे काम सुरू आहे, हजारो वाहनं तिकडे शेकडो वाहनं काम करत आहेत. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या जो फार्स आहे, या गुजरात जीएसटीचा जो अधिकारी आहे, ज्याने खरेदी केलेला आहे, त्याचा पैसा लागलेला आहे, याच्यावर काय कारवाई करणार आहात, हा खरा प्रश्न अध्यक्ष महोदय आपल्याला आहे. अध्यक्ष महोदय, मोठे पायाभूत प्रकल्पाच्या नावाखाली ज्या काही जमिनींचं भूसंपादन मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालं अध्यक्ष महोदय, त्यामध्ये पुणे रिंग रोड आहे आणि रेल्वेसाठी जे काही खेड आणि मावळ अशा दोन प्रांतांच्या यामध्ये भूसंपादनामध्ये गैरकारभार झाला म्हणून खेड आणि मावळच्या दोन प्रांतांचे अधिकार काढले गेले अध्यक्ष महोदय. का काढले गेले? तर त्यामध्ये गैरप्रकार झाला म्हणून काढले गेले अध्यक्ष महोदय. आणि आपण बसावं. बुलेट ट्रेन आणि इतर गैरव्यवहार प्रकरणी कोकण विभागीय आयुक्त देखील यामध्ये पालघर येथील गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी त्यांची नियुक्ती केली. तो अहवाल आला, तो अहवाल दडपला, बुलेट ट्रेनचा अहवाल दडपला अध्यक्ष महोदय. आणि यामध्ये हा असाच भ्रष्टाचार जरा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.